शक्तीपीठ महामार्गाला रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध. भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाठवले माघारी. रेणापूर तालुक्यातील मोरवड, चाडगाव, मोठेगाव येथील शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतीच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. मोजणी व भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाठवले माघारी. हा शक्तीपीठ नसून सक्तीने लादलेला महामार्ग आहे. ह्या महामार्गासाठी 1ही इंच जमीन शेतकऱ्यांनी देण्यास नकार दिला आहे. तसेच मोरवड, चाडगाव, मोठेगाव येथील महामार्ग शेतीच नाही तर मांजरा नदीच्या डाव्या कालव्यातून सिंचनाची सोय आहे. त्यामुळे ह्या महामार्गामुळे अनेक पाईपलाईनी देखील बाधित होणार आहेत, असे शेतकरी महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आज मोरवड, मोठेगाव फाट्यावर आंदोलन व अधिकारी चले जावच्या घोषणा देत अधिकाऱ्यांना माघारी पाठवले. लातूर जिल्ह्यातील मोठेगाव आणि मोरवड या ठिकाणी मोजणीची नोटीस शेतकऱ्यांना देण्यात आली होती. या ठिकाणी अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी आले होते. आम्ही शेतकरी इथं शेकडोच्या संख्येने इथे उपस्थित राहून आम्ही त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत त्यांना पद्धतशीर त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही का आलात, कशासाठी आलात. आमचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना आम्ही तिथं वारंवार तक्रारी तुमच्या SD ऑफिसला दिल्या, त्याची दखल तुम्ही घेतली नाही. तरीही तुम्ही आमच्या भागामध्ये येऊन जोर जबरदस्ती करणार असाल तर हे योग्य नाही. आज या ठिकाणी तुम्ही आलात, पंचनामा करा. आमचा शेतकऱ्याचा विरोध आहे आणि यापुढे आम्ही शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणार नाही. ह्या गोष्टीवर आम्ही शेतकरी ठाम आहेत आणि फडणवीस साहेबांनी देखील शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घालू नये अशी मी त्यांना विनंती करतो.